नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्मतमसाम्राशिन्नाशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नैरे तुझ वेणुनिद्रा हे भेटसी वामजला सुभद्रा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनकाकमयापति माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण सावे जवळे। पंढरीनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः पार्वती पते हर महादेव। भगवती जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। Hare
रूप पाहता लोचनी
तुटी न हो अंग संग तुटी देव से तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं शिवानन्दवल्लभं या देवी सर्वदेवभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वन्मनजिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्रभगवान् की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगलमूर्ति देववंदे
तसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना संत जना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टले ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना सद्गुरुनाथ महाराज मंगलम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग परत एकदा संत ह्या विषयावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. आजच्या अभंगाचे शब्द मी आता तुम्हाला उद्धृत केलेत. हा अभंग तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये का बरं स्फुरण पावला असेल? प्रत्येक कार्यासाठी कारण लागतं. त्याप्रमाणे काहीतरी वाटलं म्हणून लेखणी घेतली असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तेची केले प्रगट. जे मला पटलं, ज्याची मी अनुभूती घेतली, ते म्हणाले मी समोर मांडलं. आधुनिक कवी आणि संतांचं काव्य दोघांचेही काव्य आहे, परंतु आधुनिक कवींचं काव्य हे त्यांच्या कल्पनेतून साकारलेलं असतं आणि संतांचं काव्य हे त्यांच्या अनुभूतीतून प्रगट झालेलं असतं. म्हणून त्याला अभंग म्हणतात, की जे कधी अभंग पावत नाहीत, भंग पावत नाहीत, म्हणून त्याला अभंग म्हणायचं. आणि पद आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्याला कुठेतरी मर्यादा आहे. मग तुकाराम महाराजांच्या मनामध्ये हा अभंग का बरं स्फुरण पावला असेल, अशी जर आपण कल्पना केली. त्यांनी आपल्याला सांगितलं नाही का म्हणून लिहिले, त्याचं कारण आहे. त्या दिवशी राहिलं, पुन्हा विषय येईल तेव्हा सांगेल. नवे नवे आजच सांगून टाकतो, मग पुन्हा कशाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी अभंगाची निर्मिती का बरं केली, त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचा एका, ज्ञानोबा महाराजांचा, ज्ञानोबा माऊलींचा पुनर्जन्म म्हणजे एकनाथ महाराज, आणि नामयाचा तुका असं म्हणतात. नामदेवरायांचा अवतार म्हणजे पुढचा अवतार म्हणजे तो तुकाराम महाराजांचा. थोर भगवत भक्त असलेले आमचे तुकोबाराय देवाची भक्ती करतात आहे. आणि एक दिवस पांडुरंग परमात्मा आणि नामदेवरायांना घेऊन त्यांच्या स्वप्नामध्ये आले तुकोबारायांच्या. आणि तुकोबारायांना उठवलं, म्हणाले बा तुकोबा तू उठ. तुकोबारायांनी स्वप्नामध्ये पांडुरंगाला पाहिल्यानंतर आनंद झाला, साष्टांग दंडवत घातला. म्हणाले देवा आज तुम्ही मला दर्शन दिलं, फार आनंद झाला. तेव्हा पांडुरंग परमात्मा तुकोबांना म्हणतो, बा तुकारामा मी माझं एक काम घेऊन तुझ्याकडे आलोय. मी सहज आलो नाही, मला कामं नव्हती म्हणून आलो नाही असं नाही आहे, मी माझं एक काम घेऊन आलो. तुकोबाराय म्हणतात कुठलं काम, आणि माझ्यासारख्या पामराकडे तुम्ही भगवंत काम घेऊन येतात, काय काम आहे, मला तर आज्ञा करा. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात की यांना ओळखतो का, बाजूला उभे होते कोण, नामदेवराय. ते म्हणाले हो यांना ओळखतो, यांचेच अभंग मी कीर्तनामध्ये त्याच्यावरती निरूपण करतो. मग म्हणाले ह्या माझ्या परमप्रिय असलेल्या नामदेवानी आपल्या आयुष्यामध्ये शतकोटी अभंगाची मी रचना करेल असा त्याचा पण होता, त्याचं मनोरथ होतं. पण आयुष्याचा भानू मावळला आणि त्यांनी समाधी घेतली. पण त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झालीच पाहिजे. असं म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी मनोरथ, पूर्ण करी सर्व मनोरथ. मग संकल्प नामदेवांचा पूर्ण करायला कोण आलं, पांडुरंग परमात्मा आले. कोणाच्या हाताने करायला आले, तुकोबारायांच्या आले. ही तुकाराम महाराजांना पांडुरंग परमात्म्याने दिलेली
आज्ञा आहे. हे म्हणाले महाराज तुमचं सगळं बरोबर आहे देवा, पण मला माझ्याजवळ काव्यशक्ती नाही आहे. ते म्हणाले त्याची काहीही आवश्यकता नाही, फक्त तुला तेवढं कार्य करायचं आहे. यांनी हो म्हटलं, ते अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्याच्या नंतर सकाळी उठल्यानंतर यांनी लेखणी हातात घेतली. परवाचा विषय की आता पहिला अभंग, पहिलं नमन कोणाला करायचं? गजाननाला, बरोबर आहे ना. आता इथे आज्ञा कोणी केली? पांडुरंगाने केली. आणि पहिलं जर नमन गजाननाचं केलं तर म्हणाले राग कोणाला येईल? पांडुरंगाला. सांगितलं मी आणि नाव कोणाचं घेतं? म्हणजे जसं मला एखाद्याने बोलावलं आणि मी यांचं नाव सांगितलं, ते म्हणाल वारे बाबू खूप झालंय. ही भावना त्यांच्या मनात आली. बरं, हे शास्त्राला सोडून जर परत काहीतरी केलं, तुकाराम महाराजांनी जर पांडुरंगाचा पहिला अभंग घेतला तर म्हणाले शास्त्र मोडलं म्हणून त्या बसलाय तिथे, त्याला राग यायचा. मग आता कैचीत सापडले, आता करायचं काय? तेव्हा तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिला, तुका म्हणे तेथे नाही तू पिण नाही मी तू पण स्तवावे कवण कवणा लागे, की आता दोघही एकच आहे. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती दुजा नाही, हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. मग दोन्ही तो एकच आहे. म्हणून आपण पांडुरंगाला काय म्हणतो? परब्रह्म म्हणतो. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातून मुनींद्रैहि समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आचार्य म्हणतात. मग तेच परब्रह्म आहे, तेच गणपती म्हणून आलं होतं. म्हणून यांनी काय म्हटलं की आता तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती दुजा नाही. आठवलं, सांगून दिलं पंढरीनाथ महाराज. मग अशी यांनी अभंग लिहिले. अभंग लिहिल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. आता पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले, परत स्वप्नामध्ये गेले. म्हणाले बाबा तुकारामा, तू माझा ऐकलंस, इतके छान छान अभंगाची निर्मिती केली, मी तुझ्यावरती खुश आहे. खरं म्हणजे ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात आहे ना. तुमच्याकडे जर एखादा म्हणजे गृहिणी आहे, तिने चांगली भाजी केली आणि माझ्यासारखा नीरज बुवा घेतली, आवडली म्हणून पूर्ण खाऊन घेतली आणि काहीच तारीफ केली नाही, मग ती सांगते काय म्हणले बुवा, चांगली 4 वाट्या भाजी खाल्ली, पण एक साधा शब्द नाही हो चांगली झाली म्हणून. पंढरीनाथ महाराज अपेक्षा राहते आणि ती चूक नाही आहे. ह्यांनी केलेलं कर्तव्य पांडुरंगाला आवडला. पांडुरंग परमात्मा त्यांच्या स्वप्नात गेले. म्हणाले बा तुकारामा, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. हे म्हणाले मी काही मागण्यासाठी ही रचना केली नाही, मी तुझी जी भक्ती करतो ती काही मागण्यासाठी केलेली नाही आहे. माझ्या वडिलाची निरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा करायची आहे. भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे, आम्हाला भिक्षा मागायची नाही आहे. म्हणून आम्ही जी तुझी भक्ती केली ती काय सकाम भक्ती केली का निष्काम भक्ती केली? आम्हाला गीतेचं वचन माहिती आहे, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. त्याच्यामुळे म्हणाले मला काही नको, पण देव द्यायला आला हे नाही म्हणतात आहे. देव माग माग म्हणतो हे नाही नाही म्हणतात आहे. आता यांचा हा संवाद चालू होता. हा चालू असताना तुमच्या आमच्यासारखा त्या दिवशी सांगितलंय कोण ते, आता परत त्याची आवृत्ती करत नाही. ते म्हणाले तुकाराम महाराजाला कळत नाही, देव प्रसन्न झाला काय मागून घ्यावं. आता काय मागावं हे आजकालच्या लोकांना सांगायचं काही काम राहिलं नाही. आमच्याजवळ यादी अशी खिशात राहते. असं म्हणतात पूर्वीच्या काही एका पक्षाचे लोक सरकारमध्ये राहून राजीनामा खिशात ठेवत होते, पण तो बाहेर कधी काढला नव्हता. पंढरीनाथ महाराज की जय. पण तो ठेवायचा, दाखवायला, त्याचा उपयोग नाही करायचा. तशी यादी आमच्या खिशामध्येच राहते, परंतु देव आम्हाला काही प्रसन्न होत नाही आणि त्या यादीचा उपयोग होत नाही. आणि त्या पथाप्रमाणे हे म्हणाले मला काही नको. म्हणाले काय तुकाराम महाराजांना कळत नाही काय मागावं. म्हणून मी म्हणतो की कसं मागावं हे सांगण्याची आवश्यकता नाही.
पण कसं मागू नये हे मी तुम्हाला सांगून ठेवतो, कारण की तुम्ही इथे बसलेले सगळे सद्भक्त आहात आणि निष्काम तुम्ही सेवा करून राहिला याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे कसं मागू नये त्याच्यातही आहे ना, जसं सत्संग आहे तशीच दुर्जनांची संगती, त्याचेही वाईट परिणाम आपल्याला सांगून ठेवलं आहे. मग मागू कसं नाही एवढं तेवढं सांगतो आणि मग समोर जाऊ विषयाला. असं म्हणतात, एकदा एक लाकूड तोड्या, जंगलामध्ये जायचं, वाळलेली लाकडं गोळा करायची, शहरामध्ये यायचं, त्याला विकायची आणि त्यातनं जी काही अर्थप्राप्ती झाली त्यातनं किराणा काय जे व्यवहाराला लागणारे संसाराला लागणारे जिन्नस घ्यायचे आणि घरी जायचं, ही त्याची रीत. अगदी निष्कपट होता बिचारा. चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटायचं की निष्कपट आहे. तो रोज त्या वनामध्ये जायचा. श्रावणाचा महिना येणार होता. एका सत्पुरुषांनी त्याला सांगितलं, अरे म्हणाले तू रोज त्या वनामध्ये जातोस, तिथे म्हणाले एक प्राचीन शिवालय आहे, त्या शिवालयाच्या बाजूला एक विहीर आहे, विहिरीच्या बाजूला एक बेलाचं झाड आहे, तू तिथे जातो अनायसे, एक काम कर. म्हणाले थोडं पाणी काढ त्या विहिरीचं आणि महादेवाच्या पिंडीवरती अर्पण कर, आणि बाजूला बेलाचं झाड आहे, बिल्वपत्र घे, त्या महादेवाला अर्पण कर आणि त्याला नमस्कार कर, 2 हस्तक आणि 3रं मस्तक, बस संपलं. म्हणाले काही करायची काम नाही, देवाचं नाव घे, नमः शिवाय. त्याला वाटलं काही जवळचं काहीच जात नाही, करायला काय हरकत आहे, म्हणून तो रोज करायला लागला. आता त्याचे भाव चांगले होते. भाव चांगले म्हटल्यानंतर भगवंत त्याला लवकरात लवकर प्रसन्न झाला. जो आपल्याला जीवन संपलं तरी होत नाही त्याला झाला. आणि अचानक त्यांनी ते बिल्वपत्र वाहलं, नमः शिवाय म्हटलं आणि भगवंत प्रगट झाला आणि म्हणाले, वत्सा वरमब्रूही, तुला काय पाहिजे ते माग. आता याच्याजवळ मागण्याची यादी खिशात नव्हती, काय मागावं हेही ठरलं नव्हतं, फक्त निष्काम सेवा होती. भगवंत प्रसन्न झाला, माग म्हणतो. आता काय मागावं सुचत नाही महाराज, चांगल्या चांगल्याला सुचत नाही, यालाही सुचलं नाही. पण याला काय याचं पूर्व प्रारब्ध होतं, रामायण ऐकलेलं होतं. तिच्यामध्ये दशरथांनी कैकेयीला प्रसन्न होऊन तू काहीतरी वर माग असं म्हटल्यानंतर तिने 2 वर मागितले होते. त्या वराचा परिणाम काय झाला तुम्हाला माहिती आहे, तो आपला विषय नाही आहे. यांनी विचार केला, कैकेयीने 2 वर मागितले, मी 3 मागतो. देव द्यायला तयार आहे, मला काय हरकत आहे. म्हणाला, देवा एक काम करा, मला 3 वर देऊन ठेवा. भगवंतानी तथास्तु म्हटलं. भगवंत अंतर्धान पावले. त्याला वाटलं ज्यांनी सांगितलं त्याच्या बोलण्यात तथ्य आहे. भगवंत प्रसन्न झाला, 3 वर मला प्राप्त पाहिजे, झालेत. मग आता त्याचा उपयोग करायचा आहे. मग त्यांनी ते सगळे लाकडं गोळा केली आणि शहराकडे निघाला. शहराकडे येत असताना त्याच्या मनामध्ये विचार आला की म्हणाले, मी एक नाटक पाहिलं होतं, त्या नाटकातली जी नायिका होती ती अप्सरेसारखी सुंदर होती. मग म्हणाले, इतकी सुंदर असलेली अप्सरा आणि एवी तेवी माझी बायको तशी कुरूप आहे, पण भगवंताच्या वरामध्ये जर काही तथ्य असेल तर भगवंताला मी त्या वराला मागतो की माझी कुरूप असलेली बायको तू अप्सरेसारखी सुंदर करून दे. मनात विचार आला. यांनी भगवंताजवळ तो पाठवून दिला, देवा माझ्या कुरूप असलेल्या बायकोला अप्सरेसारखं सुंदर कर. भगवंतानी तिथून तथास्तु म्हटलं आणि हा घरी जातपर्यंत पाहतो तो याची बायको अप्सरेसारखी सुंदर त्या झोपडीमध्ये होती. पहिल्यांदा हाच घाबरला, अरे नेमकं काय घडलं. पण लक्षात आलं, अरे देवाचा वर होता, तो आपल्याला पावलेला आहे. याचा संसार चांगला चालू झाला, आनंदाने संसार चालू होता. पण लोकांचा आनंदाचा संसार आम्हाला बघवत नाही हो. वार्ता कर्णोपकरणी जात जात राजापर्यंत गेली. राजाला एका सेवकाने सांगितलं, म्हणाले, महाराज तुमच्या जवळ इतक्या जरी राण्या असल्या पण तशी एकही नाही. उत्सुकता वाढवली. म्हणाले, तशी एक नाही म्हणजे? नाही. म्हणाले, तशी नाहीच. अरे पण कशी नाही? म्हणाले, तुम्हाला पाहायचं आहे का, चला माझ्या बरोबर. राजाला घेतलं, याच्या झोपडीत आणलं. झोपडीत आणल्यानंतर दाखवलं, त्या झोपडीत पहा म्हणाले, अप्सरा आहे तिथे. ती अप्सरेसारखी सुंदर युवती बघितल्यानंतर राजाच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली. आता तो राजाच त्यांनी बळजबरीने तिला आपल्या महालामध्ये घेऊन गेला आणि तिला कोंडलं. तिला सांगितलं, मी तुला सगळं सर्व सुख तुझ्या पायाजवळ अर्पण करील, पण तू माझी हो.
ही पतिव्रता होती, ती म्हणाली मेली तरी पण मी तुझी होणार नाही. आता यांचा वाद चालू आहे. ही म्हणाली मी तुझी होणार नाही आणि तो म्हणतो मी तुला माझी केल्याशिवाय राहणार नाही. काय संस्कार असेल, राजाने तिची रजामंदी प्राप्त होत नाही तोपर्यंत तिला हात सुद्धा लावलेला नव्हता, पण रोज तिला समजवायला जायचा. 4 वाजले संध्याकाळचे की म्हणाले तिला समजवायला जायचा, काही सेवकांना घ्यायचा, दरवाजाला उघडायचा आणि तिला विनवणी करायचा. नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. हो, आता आदराने तिला आणि विनवणी करायला लागला, पण ती म्हणाली मी तुझी होणार नाही. आणि अशी ती रोज चालू आहे तिची विनवणी, पण तो म्हणाले ती काही त्याला बधत नव्हती. काही दिवसानंतर ही बातमी त्या लाकूड तोडायला कळली. आता त्याला कळली बातमी. त्यांनी विचार केला राजाला अद्दल घडवली पाहिजे. म्हणाले माझी बायको पळवतो काय, थांब माझ्याजवळ 2 वर आहे, मी पाहतो त्याला अद्दल घडवतो. म्हणून भगवंताला सांगितलं. म्हणाले देवा एक काम करा, माझ्या बायकोला अस्वल करून टाका. पंढरीनाथ महाराज. तर भगवंताला काय तिथून ऑर्डर निघाला, अस्वल झाली. आता ती अस्वलच आतमध्ये कोंडलेली होती. राजा समजवायला आला. नच सुंदरी धरू कोपा. आता ती सुंदरी बदललेली बाहेर आली आणि त्या राजाच्या अंगावरती गेली. महाराज सेवक होते म्हणून राजाचे प्राण वाचले आणि तिला पिटाळून लावली. ती कुठे गेली, जंगलात गेली. जंगलात जाऊन त्याच्याच झोपडीमध्ये गेली. झोपडीमध्ये गेल्यानंतर एका कोपऱ्यात बसलेली होती. ती तिथे कोपऱ्यात बसलेली आहे. हा परत झोपडीमध्ये आला, घरात गेला. कोपऱ्यात त्याला काहीतरी काळं बेरं दिसलं म्हणून जाऊन पाहतो तर म्हणाले ही तर अस्वल आहे, ही कशी काय घरात आली. मग आठवलं आपणच देवाला वर मागितला, दुसरा वर प्राप्त झालेला दिसतोय. म्हणाले आपलीच बायको आहे. आता ती बायको होती, आता ती अस्वलाच्या रूपात असली तरी तिला सगळंच आलं ना. हो, भूक लागली की हा काही ती काही पोळ्या तर करू शकणार नव्हती, आहे ना, यालाच करायला लागायच्या. हा म्हणाला ही रोजची काय उपाधी लागली, त्याच्यापेक्षा पहिली होती तीच बरी. पंढरीनाथ महाराज की जय. 3रा वर मागितला. जाऊन जाऊन कुठे आला पुन्हा. असं तुम्ही मागणार नाही हे मला माहिती आहे. पंढरीनाथ महाराज की जय. सांगण्याचं तात्पर्य, देव प्रसन्न झाला. तुकोबाराय म्हणतात मला काही नको, तरी पण देव काही मागे हटायला तयार नाही. मागे हटायला देव तयार नाही म्हटल्यानंतर भक्ताला भगवंताची मस्करी करायचा अधिकार आहे. अहो शेवटी मायलेखाचं नातं आहे, बापलेखाचं नातं आहे. तुकोबाराय म्हणतात काय देवा मगापासून माग 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 म्हणून ठेवला, तू देऊन देऊन तू तुझ्याजवळ देण्यालायक आहे काय, मला माहिती आहे. तू देऊन देऊन काय देशील मला. पांडुरंग म्हणाले आतापर्यंत नाही नाही म्हणत होता, आता निदान एवढं म्हणायला लागला की देऊन देऊन काय देणार. म्हणाले आलं, टप्प्यामध्ये आला. आणि बरं म्हणाले मी काय देऊ शकतो सांग. ते म्हणाले, तुकोबाराय म्हणतात देवा तू देऊन देऊन खूप उदार झाला, मला काय देशील, नवनिधी देशील, म्हणजे पैसा अडका विपुल धनसंपदा देशील, परंतु मला ते काही नको. न लगे मुक्ती धनसंपदा, मला त्या धनसंपदेचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे माणूस भक्त हा बांधल्या जातो. म्हणाले मला धन नको, ठीक आहे धन नको. देवा तू खूप उदार झाला तर मला अष्टमहासिद्धी प्राप्त करून देशील. भगवंत म्हणाले देव नको. का बरं. त्या अष्टसिद्धी महाअष्टसिद्धी काय करतात, तुमच्या भगवंताच्याकडे जाण्याच्या मार्गामध्ये त्या अडथळा करतात. आमचे निळोबाराय प्रमाण आहे त्यांचं, योगाभ्यासे सिद्धी रोधिताती वाटा हो. त्या सिद्धी प्राप्त झाल्या. एखादा माणूस हायवेने असा सुंदर चाललेला आहे, टेकडी आहे, हिरवळ आहे, आता श्रावण महिना आहे, भुरभुर पाऊस पडून राहिला आणि त्या हायवेने जात असताना त्याला एखादी सुंदर अशी पाऊलवाट त्या डोंगराच्या भागाने जाणारी आवडते.
तो काय करतो, तिथेच गाडी थांबवतो आणि त्या वाटेने तिकडे जातो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला इतका आनंद प्राप्त होतो की मुख्य मार्ग सोडून देतो. सिद्धी काय करतात, आपल्याला आडवळणाने नेण्याचे प्रयत्न करतात. म्हणून निळोबाराय म्हणतात, योगाभ्यासे सिद्धी रोधित आता बाटा हो. म्हणून सिद्धी नको. तुकोबारायांनी सिद्धी नको म्हटल्यानंतर पांडुरंग म्हणतात, ठीक आहे सिद्धी नको, अजून काही न देण्यालायक किंवा माझ्याजवळ देण्यालायक आहे? हो, अजून त्याच्याही पेक्षा उदार तू झाला तर काय करशील, मला मुक्ती प्राप्त करून देशील. पण म्हणाले, मला जर आम्हाला मुक्ती जर प्राप्त झाली तर तुझी भक्ती आम्ही कशी करणार, है ना. म्हणून तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करण्याची तयारी आहे, पण आम्हाला तू पाहिजे. आम्हाला तुझ्याशिवाय भगवंत नको आहे. असं आहे ते. पंढरीनाथ महाराज की जय. तुका म्हणे, गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. आपला विषय काय होता की तुकाराम महाराज म्हणतात, नवनिधी नको, अष्टमहासिद्धी नको आणि काय नको, मुक्ती सुद्धा नको. यातला आम्हाला काही नको आहे. शेवटी पांडुरंग परमात्म्याचा चेहरा असा पडला. मी एवढं द्यायला आलो, पण तरी तुकाराम महाराज म्हणतात मला काही नको. म्हणून भगवंताचा तो पडलेला चेहरा तुकाराम महाराजांना सहन नाही झाला. ते म्हणाले, देवा तुला द्यायचंच आहे ना, मग एकच कर. अहो देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तू ज्यांच्या चित्तामध्ये वास करतो त्यांची संगती मला दे. काय मागणी आहे हो. संतांची प्राप्ती कशासाठी व्हावी, की त्या भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु भगवंत प्राप्त झालेला असताना तुकोबाराय काय म्हणतात, की तू ज्यांच्या हृदयामध्ये वास करतो त्यांची संगती मला दे, त्यांची संगती मला दे. काय मागणं झालं. तुकाराम महाराजांना काय मागण्याचं तारतम्य नव्हतं का? तारतम्य होतं, कारण की त्यांना माहिती होतं की देवाची मर्यादा किती आणि संतांची मर्यादा किती. देव कसा आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारी. हे देवाचं तत्व आहे. भक्ता राखे पायापाशी. भक्त म्हटला की त्याला जवळ करतं. नरसिंह रूपामध्ये जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा सगळे देव ऋषी मुनी घाबरले. पण तो प्रल्हाद जेव्हा त्यांच्या जवळ गेला ना, तेव्हा त्या भगवंतानी त्या प्रल्हादाला असं जवळ घेतलं आणि त्या चाटायला लागले, कारण की नरसिंहाचं रूप होतं. मग भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संवारी. त्याच्या वडिलांचाच त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. देवामध्ये हा भेदभाव आहे, पण संतांमध्ये आहे का? संतांमध्ये हा भेदभाव नाही आहे. संतांमध्ये हा भेदभाव नाही आहे. प्रमाण आहे. भगवंत म्हणतात नादत्तम उपतिष्ठती. भगवंताला काहीतरी दिल्याशिवाय भगवंत प्रसन्न होत नाही. म्हणून गीतेमध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति असं म्हटलेलं आहे ना. म्हणजे तुम्हाला पान पाणी काहीतरी तर दे, पण दिल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही. आणि संतांच्या जवळ घेतले तर काही करायची आवश्यकता नाही हो. फक्त त्यांना तुम्ही नमस्कार करा अथवा नका करू. त्यांनी तुमच्याकडे पाहिलं तरी त्यांचं हृदय असं विरघळतं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनांचं संतांचं चित्त कसं असतं. आपण तूप घरामध्ये तयार करतो, करतात की नाही माहिती नाही, पण करायचे. तुम्ही करत असाल ही याची जाणीव आहे मला. पण त्या लोणी आणलं आणि त्या लोण्याला तुम्ही संध्याकाळी तापवायचं म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं. कीर्तन झाल्यावरती ती फ्रीजमधून लोणी काढलं आणि गॅसवरती ठेवलं. त्याला पातळ व्हायलाच 5-10 मिनटं लागतात ना महाराज. गॅसवरती ठेवल्यानंतर सुद्धा. पण संतांचं असं नाही. संतांचं हृदय कसं आहे, अंतर्बाह्य मृदू आहे. त्यांना कोणाचं दुःख बघितलं तरी त्यांचं हृदय असं पिळवटून निघतं. हा संत आणि भगवंतामधला फरक आहे.
छायेव कर्म सचिवा साधो दीन वत्सला, असं भागवतामध्ये प्रमाण आहे. भजन्ति ये यथा देवान देवान अपि तथैव तान छायेव कर्म सचिवा साधो दीन वत्सला. साधू असे दीन वत्सल आहे. आणि भगवंत कसा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो मला ज्या प्रमाणामध्ये बसतो त्या प्रमाणामध्ये मी त्यांना देतो, हे भगवंताचं वचन आहे. भगवंत आणि संत याच्यातला फरक माहिती आहे म्हणून देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची संगती मला दे. मग संत आणि भगवंत यातला आपण फरक पाहिला. संत कसे असतात, कल्पद्रुमा कल्पितमेव सूते सा कामधुक्कामितमेव दोग्धी चिंतामणी चिंतितमेव दत्ते सतांतु संगाम सकल प्रसूते. सद्गुरुनाथ महाराज की जय. शास्त्रकार काय म्हणतात, कल्पद्रुमः कल्पितमेव सूते. कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष. नागपूरच्या सगळ्या नर्सरी पाहून झाल्या माझ्या, पण मला कुठं मिळाला नाही. फक्त मध्ये एक 10-20 वर्षापूर्वी कल्पवृक्ष नावाची एक पैसे आपण भरण्याची एजन्सी मला मिळाली होती. लोकांना वाटलं तिच्यात पैसे टाकले की कल्पवृक्ष आपल्या घरी येईल, पण तो कल्पवृक्ष सरळ स्वर्गात गेला. पंढरीनाथ महाराज की जय. तुमच्या इथे असेल तर मी 17 तारखेपर्यंत आणून द्या एखादं रोप, चालेल मला. त्या कल्पवृक्षाचं सामर्थ्य काय आहे, कल्पद्रुमः कल्पितमेव सूते. त्या कल्पवृक्षाच्या छायेखाली बसलं तर तुमच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना येतील त्या त्या पूर्ण होतात. हे कल्पवृक्षाचं सामर्थ्य, प्रत्येक गोष्टीचं सामर्थ्य. तुम्ही म्हणाल खरोखर होते का? कीर्तनी थाटातला दृष्टांत आमचे गुरुजी सांगायचे. एक व्यक्ती होता म्हणाले, आणि तो पूर्वीचा काळ परगावी जायचं तर सकाळी उठून जायला लागायचं. त्याच्या अर्धांगिनीने त्याला शिदोरी दिलेली होती आणि परगावाला अगदी 5-5:30 वगैरे निघाला की 2-3 वाजेपर्यंत पायीचा रस्ता जायला लागला. वैशाखाचा महिना होता. जाता जाता 12 वाजलेत आणि जीवाची हायलाई व्हायला लागली. एक असं मोठं डेरेदार वृक्ष त्याला दिसला आणि त्या वृक्षाच्या छायेमध्ये बसावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. तो त्या बुंध्याजवळ बसला, शिदोरी काढली, खाल्लं. जवळची जी काही पाणी होतं ते पाणी प्याला आणि त्या बुंध्याला टेकून पाय लांब केले. आता ती छान असा गारवा त्या झाडांच्या पानाचा त्याला सुसह्य वाटला आणि आता पोटात गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये कल्पना सुचू लागल्या. उन्हाळ्याचे दिवस आहे, खाल्ल्यामुळे आता वामकुक्षी घ्यायची वेळ झाली. इथे झोपलो असतो म्हणाले, पण इथे खडे गोटे आहे. जर घरी असतो चांगलं तर सुंदर असा पलंगावर मी झोपलो असतो. काय केली त्यांनी, कल्पना केली. तात्काळ तिथे 2.5 फुटाच्या जाडीच्या गादीचा पलंग तयार झाला आणि हा पलंगावर झोपला. पलंगावर झोपला, आनंद वाटला. आणि त्यानंतर असं वाटलं की थोडंसं वाळ्याचं थंड पाणी मिळालं असतं बरं झालं असतं. आणि ते पाण्याचा कल्पना केली, पाणी मिळालं. त्याच्यानंतर आता एक एक जाणीवा ह्याला व्हायला लागल्या. काय जाणीव झाली हो याला आता जाणीव झाली की मगापासनाची सकाळपासनं आतापर्यंत मी पायपीट केली, त्यामुळे पायामध्ये गोळे आले, पाय दुखायला लागले. मग म्हणाले घरी असतो तर त्याची व्यवस्था झाली असती. पंढरीनाथ महाराज की जय. आता पाय दाबायला कोण लागतं हे मी न सांगितलेलं बरं. सद्गुरुनाथ महाराज की जय. कल्पना केली आणि ती कल्पना त्याची पूर्ण झाली. छान पाय चेपले जात होत्या, तिच्याकडे त्यांनी पाहिलं आणि मग लक्षात आलं आपण जी जी कल्पना केली ती पूर्ण होती आहे. अरे ही एखादी
हडळ तर नसावी ना. आता कल्पना कोणाची केली? हडळची. त्या सुंदरीचं रूपांतर हडळीमध्ये झालं आणि हा मेलो म्हणून विचार करायला लागला, मला ही खाऊन तर टाकणार नाही कल्पना. तिने याला पंढरीनाथ महाराज की. कल्पवृक्षांनी काय केलं? मनात आलेल्या सगळ्या कल्पना पूर्ण केल्या. कल्पवृक्षाचं उदाहरण झालं. सा काम दुःखामितमेव दोग्धी. कामधेनू जर प्राप्त झाली, ती तुमच्या मनातील कामना पूर्ण करते, मग ती कुठली असो. हे सामर्थ्य कामधेनू मध्ये आहे. चिंतामणी चिंतितमेव दत्ते. तुम्हाला रस्त्याने जाताना तो चिंतामणी नावाचा रत्न जर प्राप्त झालं, जे म्हणतात स्वर्गामध्ये आहे, त्या चिंतामणीच्या सान्निध्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुम्ही जे जे चिंतन कराल ते चिंतन तुमचं पूर्ण होतं, ते तुम्हाला ते प्राप्त करून देतं. चिंतामणी चिंतितमेव दत्ते, ते तुम्हाला ते देतं. पण ह्या तिन्ही गोष्टी जर पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा. सतांतु संगा सकल प्रसूते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जर तुम्हाला तुमच्या मनात आलेली कल्पना पूर्ण व्हावी असं वाटत असेल, संतांकडे जा. तुम्हाला कामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल, संतांकडे जा. तुम्हाला तुमच्या मनात असलेलं चिंतन पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही संतांकडे जा. या तिन्ही उपाध्यांना कुठेतरी मर्यादा आहे. कल्पवृक्ष देतो, तुमच्या मनातली कल्पना पूर्ण करतो, पण त्या कल्पवृक्षाला विवेक नाही. काय चांगलं काय वाईट हे त्याला कळत नाही. हडळ म्हटल्याबरोबर हडळ उत्पन्न झाली आणि मला खाईल तर नाही, हा विचार आल्याबरोबर तिने तिला खाऊन टाकला. हा विवेक त्या कल्पवृक्षाला नाही, हा विवेक त्या कामधेनूलाही नाही आहे, हा विवेक त्या चिंतामणीला नाही. पण तिन्ही गोष्टी सविवेक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला संतांची संगती पाहिजे. सतांतु संगा सकल प्रसूते. सगळं तुम्हाला हे प्राप्त होईल. हे संतांचं महात्म्य आहे. प्रत्येक देवांचं एक वेगवेगळं सामर्थ्य आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. तुम्हाला जर असं वाटतं की आपल्याजवळ खूप पापाचा संचय झालाय असं वाटत असेल तर, म्हणजे आहे असं मी म्हणणार नाही, पण वाटत असेल तर त्याच्यासाठी इलाज आहे. कुठे? जिथं गंगा वाहते तिथे जा. आपल्या परिसरामध्ये ती नर्मदेच्या रूपामध्ये आहे, तिथे गेलं तरी लाभ तोच राहणार आहे, यात काही संशय नाही आहे. म्हणजे गंगेचं सामर्थ्य काय? पाप नाहीसं करते. म्हणून गंगा गंगेतु यो ब्रूयात योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो मृत्यू लोकस्य गच्छति. मेले तर मृत्यू लोक आहे, हे गंगेचं सामर्थ्य आहे. पण उद्या तुम्ही गंगेला म्हटलं की मला ताप जास्ती होऊन राहिला, ती म्हणेल तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, तुम्ही चंद्राकडे जा. है ना? ताप नाहीसं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? चंद्रामध्ये आहे. शशी तापम. म्हणून भगवंतानी त्याला डोक्यावर घेतला, भाळी चंद्र असे धरिला. नाट्यगीत आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग गंगा तापम शशी तापम दैन्यम. तुमच्याजवळ दैन्य असेल तर कल्पतरूला शरण जा. परंतु पापम तापंच दैन्यंच पापम तापंच दैन्यंच हंती साधू समागमहा. जर तुम्ही साधूच्या समागमामध्ये गेलात तर ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त होतात. म्हणून भगवंत जरी प्रसन्न झाला तरी भगवंताला मागताना तुकाराम महाराज काय म्हणतात? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. जवळपास आपला पूर्वरंगाचा वेळ इथे संपतो आहे. आपण उद्या पुन्हा या पूर्वरंगावरती चिंतन करूया. आपल्याला उद्बोधन करताना तुकोबराय वर्णन करतात. अहो देव वसे चित्ती त्यांची घडा